संविधान बचाव रॅली ही कणकवली शहरात होणार आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता जानवलीपासून इथं शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून तिथं पुष्पहार घालून इथं गांधीचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये त्याचं सभेत रूपांतर होऊन. पण याबाबत आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये वैभववाडी, देवगड आणि कणकवलीचं नियोजन आम्ही करत आहोत. तर याच्यामध्ये सगळ्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे. ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो, जे आरक्षित समाज आहे त्यांनी या संविधान बचाव रॅलीमध्ये सहभागी होते. हे संविधान रॅली जी आम्ही काढतो त्याचं मुख्य कारण हे आहे की काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये आरक्षणाबाबत की आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण संपवू अशा प्रकारचं त्यांनी जे वक्तव्य केलं ते ठामपणे बोललं. या त्यांच्या विधानामुळे भारत देशातील जे म्हणून आरक्षणाचा लाभ घेतात त्या लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली. ती आमच्यासारख्या सामान्य माणसामध्ये पण निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आम्ही सगळीकडे निषेधच केलेला आहे. आताही करतो आणि भविष्यातही करू. कारण जो आमच्या आरक्षणाच्या विरोधात जो येईल त्याला आम्ही विरोधच करणार, मग तो कुणीही असू दे. कारण एवढा मोठा देशाचा एक काँग्रेसचा नेता एवढं मोठं धक्कादायक विधान जर करत असेल तर ही चिंतेची बाब आहे आमच्यासाठी. आणि जर सत्तेत जर आले न देव म्हणजे असं म्हणा की दुर्दैवाने ही लोक जर सत्तेत उद्या आली तर यांनी असा निर्णय घेतला की आम्ही आरक्षण संपवू, तर माझ्या समाजाचा विकासच खुंटणार. जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्नच राहणार. आरक्षणाला विरोध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध आहे राहुल गांधींचा. बाबासाहेबांच्या विचारांना त्यांचा विरोध आहे हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिलेत. आणि हेच त्यांचं वक्तव्य आम्हाला त्रासदायक आणि क्लेशदायक आहे. तर त्यांच्या विरोधात की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा एक निषेध म्हणून समाज, आमचा जो समाज आहे सगळं आरक्षित SC ST OBC जे सगळे म्हणजे आरक्षणाचा लाभ घेतात त्या सगळ्यापर्यंत आम्ही जाणार आहोत. सगळ्यांना राहुलजी गांधी यांची जी चुकीची भूमिका आहे ती निषेध करत ती भूमिका आम्ही पटवून देणार. आणि ह्याच्यापासून आम्हाला धोका आहे तर अशा लोकांना सत्तेत यायला द्यायचं नाही. अशा प्रकारे आम्ही जाणीव आणि जागृती आमच्या सगळ्या लोकांमध्ये जाऊन करणारा एक मोठी रॅली आम्ही शहरात काढणार आहोत. आम्ही बघा आपला समाजात फार कमी आहे, संख्येचा आहे. आम्ही असं बघा आपला तुमचा उद्देश एक असला पाहिजे की ती भूमिका तुमची जी आहे ती भूमिका ठामपणे पोचणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. संख्येपेक्षा विचार फार महत्त्वाचा आहे आणि तो विचार आम्ही तिथं घेऊन येणाऱ्या लोकांना घेणार आहोत. म्हणजे रॅलीमध्ये सहभागी ते लोक होणार आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे की जी लोक म्हणजे जो संविधान की बात करे हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. जर त्यांनी चुकीची विधानं केलेलीच आहे, परंतु आमच्या आरक्षण म्हणजे आमचा आत्मा आहे आणि आमचा शरीरात आत्माच जर नसेल तर शरीराला काय अर्थ नाही. आणि जर आरक्षणाला त्यांनी विरोध केला, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना विरोध केला तर अशा नेत्याचा निषेध करतोच. पण त्यांची चुकीची भूमिका इथं आम्ही लोकांमध्ये घेऊन जाणार आणि ह्या लोकांपासून कसा धोका आहे आरक्षणाला हे आम्ही पटवून देणार. त्यामुळे संख्येपेक्षा विचार फार महत्त्वाचा आहे. लोक येतीलच निश्चित, आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. हे बघा आम्ही तर लढाईची कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे, विचारांची सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे. आणि हे जे संविधान बचाव रॅली आंदोलन आहे हे आदरणीय आमदार या लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही करत आहोत. त्यामुळे महायुतीचे आमचेच आहेत ते सगळे, त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग. त्याच्याही पलीकडे मी जाऊन सांगतो, फक्त आरक्षण महायुतीचीच लोक घेतात अशातला भाग नाही, विरोधी पक्षातील लोक सुद्धा घेतात. त्याच्यामुळे आरक्षण हा कोणा एका पक्षाचा विषय नाही किंवा एखाद्या संस्थेचा विषय. प्रत्येक जी व्यक्ती आहे जो आरक्षणाचा लाभ घेतो, ज्या आरक्षणामुळे आज त्यांचा समान म्हणजे त्यांचा दर्जा उंचावला की आरक्षण त्यांच्या जीवनात प्रगती झाली किंवा भविष्यात होणार आहे किंवा ज्या संविधान आणि आरक्षण आम्ही जिवंत आहोत त्या संविधान आणि आरक्षणाच्या बचावासाठी ज्यांना म्हणून हे माझं आरक्षण माझं संरक्षण ही आमची टॅगलाईन असणार. माझं आरक्षण माझं संरक्षण. मग स्वतःच्या संरक्षण कोणी निमंत्रणाची वाट बघूच नाही. कारण ही लढाई आहे ती बाबासाहेबांच्या विचारांच्या लढाई. बाबासाहेबांचे विचार साबूत ठेवले पाहिजे. राहुलजी गांधी यांच्या वक्तव्याने जर बाबासाहेबांचे विचार संपुष्टात येत असतील, संविधानाचे मूलभूत हक्क जर संपुष्टात येतील, आरक्षण संपुष्टात येतील, तर माझं मत आहे महायुतीचे लोक तर येतीलच येतील, पण इतर जे काही पक्ष असतील त्यांनी पक्षीय पातळीने बाहेर ठेवून या आंदोलनात सहभागी हवं. मी त्यांचं जाहीर कौतुक आणि आभार मानेन तिथे. मी बघा पक्ष तर आहेत, पक्ष म्हणून माझी भूमिका आहेत, माझ्या पक्षावर प्रेम आहे, माझ्या पक्षाची भूमिका घेऊन जाणार. परंतु आरक्षण हा असा विषय हा फार आत्म्याचा तळम आहे. तुम्हाला तर माहीत सगळ्यांना तळम सगळ्यांना मी सांगतो. कारण जर आरक्षण नसेल तर आम्ही काय असून म्हणजे आम्हाला अगदी एका जनावरासारखी वागणूक यापूर्वी मिळाली होती.
परंतु संविधान अस्तित्वात आलं, लोकशाही अस्तित्वात आलं, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारानं हा भारत देश चालतो आणि अंमलबजावणी त्या विचारांची होते आणि आरक्षणाची तरतूद असल्यामुळे आमच्यासारख्या लोकांना वेगवेगळ्या व्यासपीठावर संधी मिळते. आजही मिळते, भविष्याला मिळेल. आरक्षणच नसेल तर आमची अवस्था काय असेल ह्याची कल्पना सगळ्यांनी केली पाहिजे. राहुल गांधी सारख्यांच्या वक्तव्यानं जर आरक्षणाला धोका पोहोचत असेल, आरक्षण कदाचित संपुष्टात असेल, तर मी माझ्या जिल्ह्यातील माय भगिनींना हात जोडून विनंती करतो की तुम्ही या आरक्षण बचाव रॅलीमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि राहुल गांधींना जो विरोध आहे या बचाव रॅलीतून आपण तो विरोध त्यांना दर्शवूया. का दर्शवूया तर अशा प्रकारची विधानं त्यांनी करू नये. कारण आमचं आरक्षण आहे या सगळ्या लोकांसाठी आहे. केवळ जे लाभ घेतात त्या सगळ्यांसाठी आहेत. मग त्याचं संरक्षण सगळ्यांनीच मैदान आलं पाहिजे. ही कुणी एका माझी अंकुश जाधवची लढाई नाही. मी तर एक व्यक्ती म्हणून लढणारच आहोत. परंतु सगळ्यांनी याच्यात सहभागी झालं पाहिजे. अशा प्रकारचं माझं आव्हान जिल्ह्यातील जनतेला राहील.